सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला. आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला. वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज स्पेशली वटपौर्णिमा आहे आणि इथं केरळामध्ये आम्ही कशा पद्धतीने वटपौर्णिमा सेलिब्रेट करतोय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आज वटपौर्णिमा आहे म्हणून पतीने स्पेशल मला गिफ्ट दिले. आज पतीने जास्त गडबडीत असल्यामुळे त्या व्हिडिओ कंटाळल्या आणि सकाळी तर आता बघूया काय गिफ्ट आहे. तर पतीची देतानाच म्हटलेलं तुझं स्पेशल आहे, आवडेल नक्की बघ. आता मी तर बघितलं पण तुम्हाला सर्वांना दाखवते. हे बघा मस्त पैंजण आहे. कोणकोणत्या फ्रेंड्सना हे पैंजण आवडले त्यांनी नक्की कमेंट्स करा. आणि किती छान डिझाईन आहे बघा. माझं फेवरेट आहे हे पैंजण. असे डिझाईन मला भरपूर आवडतात आणि पतीजींना माहिती आहे मला काय आवडतं आणि काय नाही ते. तर नेहमी असं काही ना काही सरप्राईज गिफ्ट देत असतं. तर दोन्ही पैंजण मी दाखवते. म्हणजे हे बघा तर वटपौर्णिमेची सर्व तयारी झाली. पोळ्या पण बनवून झालेत पण बाहेर पाऊस भरपूर सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आजच्याच दिवशी पाऊस आलाय. बघू आता कसं कसं होतं ते. पतीजींच्या तर सकाळीच मी पाया पडली आणि म्हटलं की आता देवापुढे प्रार्थना करायचे. 7 जन्म हाच नवरा मिळू दे, एवढा हट्ट पुरवणारा, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा, काळजी घेणारा असाच नवरा पाहिजे 7 जन्म. चला आता मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथला व्ह्यू दाखवते. यावर्षी स्पेशली वटपौर्णिमेसाठी मी जास्तच उत्सुक होते कारण आम्ही गावी जाणार होतो आणि पहिल्यांदाच मी गावी वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार म्हणून आनंदाने मस्त साडीसुद्धा घेतलेली. बट काही कारणामुळे आम्ही गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे मग इथंच सेलिब्रेशन करावं लागलं. त्यामुळे मी थोडीशी सॅड होती. तर पतीजीने गिफ्टसुद्धा माझ्यासाठी आणलेलं. आणि इथं बघा एका मंदिरामध्ये आम्ही इथं आलो आहे, केरळाच्या मंदिरामध्ये इथं. आणि इथंच आम्ही वडाची पूजा वगैरे करणार आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेचं महत्त्व माहीत असेलच, पण आत्ता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना बरंचसं माहीत नसेल कदाचित. तर वटपौर्णिमा व्रत हे अखंड सौभाग्य, पतीचं दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केलं जातं. तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात अशी आपली परंपरा आहे. आणि पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेलं हे व्रत होतं. सकाळी या दिवशी महिलांचा उपवास असतो आणि या दिवशी सर्वांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो. तर महाराष्ट्रामध्ये तर अशी प्रथा आहे आणि पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो. तर इथं पूजा कशी करतात बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये की वडाच्या झाडाला सुती म्हणजे कापसापासून बनवलेली माळ घालतात. तर ती माळ कशी असते ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्याला हळदी कुंकूसुद्धा लावून घेतात. धाग्याने आपण फेऱ्या मारतो, प्रार्थना करतो की 7 जन्म मला हाच नवरा मिळू दे. तर मनापासून इच्छा जर मागितली तर पूर्ण होतेच आणि मनापासून हा उपवाससुद्धा करावा लागतो आणि सगळं काही पूजा व्यवस्थित करतात असं हे असतं व्रत. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर 5 सुवासिनींना आंबे आणि तांदूळ वगैरे ओटीमध्ये घालतात. तर अशी प्रथा आहे. आणि खरं सांगायचं तर मला खरंच खूप कौतुक वाटतं की आपण महाराष्ट्रीयन आहे. विशेष म्हणजे आपल्या राज्यामध्ये ज्या रूढी परंपरा, आपली संस्कृती किंवा सणवार साजरा करण्याची पद्धत हे सगळं एक वेगळंच आहे. भारी वाटतं, मनाला एक शांतता मिळते, आनंद होतो आणि एक वेगळीच वाईब आहे ते. आम्ही इथं मंदिरामध्ये आल्यानंतर इथं विचारलं पूजा वगैरे करू का, तर त्यांनी परमिशन वगैरे दिली आणि नंतर आम्ही इथं पूजा स्टार्ट केली. भारी वाटत होतं खरं. वटपौर्णिमा हा असा सण आहे की सगळ्याच महिला ह्या सणाची आतुरतेने वाट बघतात आणि भारी वाटतं कारण त्या दिवशी सगळ्या महिला एकत्र येतात आणि गप्पा टप्पा खेळमेळीचं वातावरण बनतं आणि मस्त आनंदी होऊन घरी जातात. असं हे वैशिष्ट्य आहे आपल्या सणाचं. म्हणजे सण कोणत्या तरी उद्देशाने येतो पण त्यामुळे एकी निर्माण होते आणि त्यामुळे जास्तच सगळेजण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि एकी टिकून राहते. खरं हे सणवार जास्तीत जास्त असायला पाहिजेत मला वाटतं.
तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे ब्लॉगसुद्धा मी ह्या चॅनलवरती टाकत असते. तर ह्या चॅनलवरती येणारी सर्व व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असतात. म्हणजे त्याला आता मस्त उखाणा घेते, कारण उखाणा घ्यायला मला जास्त आवडतं. आणि आजच्या ह्या दिवशी काय झालेलं, सगळ्यांची एवढी गडबड होते आणि पावसाचं क्लायमेटसुद्धा, त्यामुळे गडबडीत सगळ्याजणी गेल्या आणि उखाणं घ्यायचं विसरूनच गेलो आम्ही. तर मी आता उखाणा घेते. चांदीच्या ताटात खडीसाखरेची वाटी, चांदीच्या ताटात खडीसाखरेची वाटी, संतोषरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. आणि इथं आम्ही केरळामध्ये असल्यामुळे सारखं महाराष्ट्रीयन लोक जास्त दिसत नाहीत किंवा मराठी जास्त बोलू शकत नाही, घरातल्यांबरोबरच बोलू शकतो आहे. त्यामुळे असं कोणी महाराष्ट्रीयन सगळे एकत्र आल्यानंतर भारी वाटतं. आणि जास्त इकडं आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात राहिल्यानंतर आपल्या राज्याची जास्त आठवण येते, म्हणजे जावंसं वाटतं. तर तसं आम्ही नेहमी जातच असतो, पण फेस्टिवलच्या दिवशी तरी जावं असं माझी इच्छा असते. बघू आता इथून पुढे शक्य होईल तेव्हा आम्ही जाणारच आहे. तर त्यावेळेसचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. पती पत्नीचं नातं कसं असतं बघा, 2 क्षणाचं असतं भांडण, 7 जन्माचं असतं बंधन. किती जरी संकटं आली तरी ते नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला संसार पुढे कसा जाईल हाच विचार प्रत्येक कपल्स किंवा प्रत्येक जोडपं करत असतं. तर असा विचार करत कधी संसारात आपण सगळे एवढे रमून जातो की कधी लग्नाचा पहिला वाढदिवस झाला आणि कधी लग्नाचा 25वा वाढदिवस झाला हे सुद्धा आपल्याला कळत नाही. बघता बघता दिवस जातात. तर इथं थोड्याच बायका आहेत, त्यात झाली आमची पूजा आणि आता आम्ही चाललो आहे. इथं एका मंदिरामध्ये चाललो आहे. इथं मंदिरामध्येच वडाचं झाड असतं. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.